स्टेट बोर्डवरती आधारित असणाऱ्या सायन्सच्या प्रश्नांचा पार्ट 1 मी अपलोड केला होता आणि त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आज आपण सायन्सचाच दुसरा पार्ट पाहतो आणि इथे आपण MCQ पाहणार आहोत आणि ते जे प्रश्न असणार आहेत हे 10वीच्याच पुस्तकातून असणार आहेत. 10वीचं जे सायन्सचं पुस्तक आहे तिथे आपल्याला 2 पार्ट पाहायला मिळतात. आपण जो पहिला व्हिडिओ पाहिलेला आहे तो पार्ट 2 वरती होता. हा जो व्हिडिओ आपण पाहतोय हा आपला पार्ट 1 वरती असणार आहे. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते फक्त क्वेश्चन अँड आन्सर नाही आहेत, तर आजच्या क्वेश्चनसोबत मी तुम्हाला ऑप्शन पण देणार आहे. म्हणजे MPSCचे क्वेश्चन्स ज्या टाईपचे असतात त्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये पाहायला मिळणार आहेत. चला तर आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, योग्य विधाने ओळखा. पहिलं विधान आहे, अणुअंक 92 असलेल्या युरेनियम या मूलद्रव्यानंतरची सर्व मूलद्रव्ये अणुअंक 93 ते 118 ही मानवनिर्मित आहेत. दुसरं विधान आहे, ही सर्व मूलद्रव्य किरणोत्सारी व अस्थायी असून त्यांचे आयुष्यमान खूप कमी आहे. तुम्हाला विचारलंय योग्य विधान कोणतं आहे? फक्त अ, फक्त ब, अ आणि ब की दोन्ही नाही? तर जसेच्या तसे सेंटेन्सेस मी स्टेट बोर्डमधून घेतलेले आहेत. ही दोन्ही विधानं जी आहेत ती बरोबर आहेत, कारण अणुअंक 92 असणारं जे मूलद्रव्य आहे ते आहे युरेनियम. या मूलद्रव्यापर्यंत जी मूलद्रव्य आहे त्याला आपण थोडक्यात नैसर्गिक मूलद्रव्य म्हणू शकतो. अणुअंक 93 ते 118 ही जी मूलद्रव्य आहेत ती मानवनिर्मित मूलद्रव्य असलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि ही सगळी जी मूलद्रव्य आहेत ती किरणोत्सारी आणि अस्थायी आहेत आणि त्यांचं आयुष्यमान जे आहे ते कमी आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक प्रश्नानंतर व्हिडिओ पॉज करा, स्वतःचं उत्तर रेडी ठेवा. व्हिडिओच्या शेवटी तुमचे प्रश्न किती बरोबर आले ते मला कमेंटमध्ये सांगा. पुढचा प्रश्न आहे, अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी डॅश डॅश हे एकक वापरतात. कुठलं एकक आहे जे अणुची त्रिज्या रेडियस जी असते ती शो करण्यासाठी वापरलं जातं किंवा मेजर करण्यासाठी वापरलं जातं? नॅनोमीटर, पिकोमीटर, सेंटीमीटर की मायक्रोमीटर? तर अर्थात इथे थोडंसं कन्फ्युजन बऱ्याच जणांचं होऊ शकतं. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पिकोमीटर. अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी नॅनोमीटरपेक्षा सुद्धा लहान असणारं पिकोमीटर हे जे एकक आहे ते वापरलं जातं. मग 1 पिकोमीटर म्हणजे किती? तर 10⁻12 हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, ती अयोग्य विधानं विचारलेली आहेत. तुम्हाला 4 विधानं दिलेत आणि अयोग्य कुठलं आहे याच्यापैकी हे तुम्हाला ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, आवर्त सारणी म्हणजे पिरियडिक टेबलमध्ये आडव्याच्या ओळी असतात ज्यांना आपण आवर्त किंवा पिरियड असं म्हणतो, तर उभ्या ज्या ओळी आहेत त्यांना ग्रुप्स किंवा गण असं म्हटलं जातं. दुसरं विधान आहे, कोणत्याही गणामध्ये म्हणजे ग्रुपमध्ये वरून खाली जाताना मूलद्रव्यांची विद्युत घनता म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जी आहे ती वाढत जाते, इन्क्रीज होत जाते, तर विद्युत ऋणता म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ती कमी होत जाते. तिसरं विधान आहे, कोणत्याही आवर्तामध्ये म्हणजे पिरियडमध्ये डावीकडून उजवीकडे जेव्हा आपण जातो तेव्हा डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्याची विद्युत ऋणता जी आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ती वाढत जाते आणि विद्युत धनता म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ही कमी होत जाते. आणि चौथं विधान आहे, मूलद्रव्याची विद्युत धनता किंवा विद्युत ऋणता म्हणजेच इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जेवढी जास्त असेल तेवढी त्याची अभिक्रियाशीलता कमी असते. तर या 4 विधानांपैकी जे अयोग्य विधान आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. पहिली 3 जी विधानं आहेत ही तिन्हीच्या तिन्ही विधानं बरोबर आहेत, कारण आवर्त सारणीमध्ये ज्या आडव्या ओळी असतात त्यांना आवर्त म्हटलं जातं, उभ्या ओळींना गण म्हटलं जातं. बऱ्याच जणांचं इथे कन्फ्युजन होतं. लक्षात ठेवण्यासाठी मग मी ट्रिक सांगितली तुम्हाला. गणू उभा राहिला म्हणजे उभ्या ज्या ओळी आहेत ते त्यांना आपण गण असं म्हणतो, ग्रुप्स असं म्हणतो. कुठल्याही गणामध्ये ग्रुपमध्ये ज्यावेळेला आपण वरून खाली जातो त्यावेळेला आपल्याला मूलद्रव्यांची विद्युत घनता म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जी आहे ती वाढत गेलेली पाहायला मिळते, तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी कमी होत जाते. याउलट आपण जर आवर्तांमध्ये पाहिलं तर डावीकडून उजवीकडे जाताना, कारण आवर्त म्हणजे आडव्या ओळी आहेत, डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्याची विद्युत ऋणता जी आहे ती वाढत जाते आणि विद्युत धनता जी आहे ती कमी होत जाते. मूलद्रव्याची विद्युत धनता किंवा विद्युत ऋणता इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जेवढी जास्त असते तेवढी त्याची अभिक्रियाशीलता जी असते ती सुद्धा जास्त असते. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे अयोग्य विधान होतं आणि हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर सुद्धा होतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात.
मतदानाच्या शाईमध्ये डॅश डॅशचा वापर केला जातो. खूप कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे, हे तुम्हाला माहिती असेल आणि रिसेंटली निवडणुका झाल्यात, मतदान झालेत, त्यामुळे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. सिल्वर नायट्रेट, सोडियम नायट्रेट असायला पाहिजे इथे, सोडियम नायट्रेट. त्यानंतर कॉपर सल्फेट की झिंक सल्फेट, तर अर्थात गेस करायला पण खूप इझी आहे. सिल्वर नायट्रेट याचा वापर केला जातो मतदानानंतर जी काही शाई बोटाला लावली जाते त्याच्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे, पेशींमधील श्वसनादरम्यान म्हणजे सेल्सच्या दरम्यान जे काही श्वसन होतं त्याच्यामध्ये डॅश डॅश अभिक्रिया घडत असते. इझी लेवलचा क्वेश्चन आहे. ऑक्सिडीकरण, क्षपण, रेडॉक्स की यापैकी नाही. तर ज्यावेळेला आपण पेशी श्वसनाबद्दल बोलतो, पेशी श्वसनामध्ये रेडॉक्स अभिक्रिया जी आहे ती घडत असते. आणि याच्यानंतरची जी फॅक्ट आहे ती फक्त इथे व्यवस्थित लक्षात ठेवा. ज्यावेळेला पेशींदरम्यान श्वसन होत असतं, रेडॉक्स अभिक्रिया घडते. ही रेडॉक्स अभिक्रिया जी आहे ती सायटोक्रोम सी ऑक्सिडेज या विकराचा जो रेणू आहे तो इलेक्ट्रॉनचं वहन करून ही अभिक्रिया जी आहे ती घडवून आणत असतो. पुढचा प्रश्न आहे, विजेच्या शेगडी, ज्याला आपण इलेक्ट्रिक हीटर कुकर असं म्हणतो, जी इलेक्ट्रिक शेगडी असते, इलेक्ट्रिक हीटर कुकरमध्ये डॅश डॅश या मिश्र धातूच्या कुंतलाचा म्हणजे कुठलं ॲलॉय आहे ज्याच्या कॉईलचा वापर रेझिस्टर म्हणून, विद्युत रोध म्हणून केला जातो. पर्याय आहेत टंगस्टन, नायक्रोम, दोन्ही की यापैकी नाही. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, नायक्रोम. विजेची जी शेगडी असते याच्यामध्ये नायक्रोम हे जे काही अलॉय आहे या अलॉयच्या कॉईलचा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. काय म्हणून? रेझिस्टर म्हणून. आणि टंगस्टनचा वापर कुठे केलेला असतो? आपला जो विजेचा बल्ब असतो त्याच्यामध्ये असणारी जी तार असते तर ती टंगस्टनपासून बनलेली असते. पुढचा प्रश्न आहे, विद्युत चलित्रामध्ये म्हणजे ज्याला आपण इलेक्ट्रिक मोटर म्हणतो, त्या इलेक्ट्रिक मोटरमध्ये डॅश डॅश ऊर्जेचे रूपांतर डॅश डॅश ऊर्जेत होते. या टाईपचे क्वेश्चन आयोगाकडून विचारले जातात. यांत्रिक म्हणजे मेकॅनिकल, यांत्रिकचं विद्युतमध्ये, मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकलमध्ये होतं का? इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. दुसरा आहे रासायनिकचं विद्युतमध्ये, विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेमध्ये की विद्युत ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये. तर ज्यावेळेला आपण विद्युत चलित्र किंवा इलेक्ट्रिक मोटरबद्दल बोलतो तर इलेक्ट्रिक मोटरमध्ये आपल्याला विद्युत ऊर्जा जी आहे म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे तिचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये म्हणजेच मेकॅनिकल एनर्जीमध्ये झालेलं पाहायला मिळतं. पर्याय क्रमांक 3 होतं या प्रश्नाचं बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न आहे, एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचे द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता द्रवात शोषली जाते त्या उष्णतेला काय म्हणतात? खूप फॅक्च्युअल क्वेश्चन आहे पण इंटरेस्टिंग आहे. या टाईपचे क्वेश्चन आयोगाकडून विचारले जातात वारंवार. एकक वस्तुमानाचा स्थायू पदार्थ त्याचं द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर करायचं आहे तर ते रूपांतर होत असताना स्थिर तापमान असेल तर जी उष्णता द्रवामध्ये शोषली जाईल त्याला काय म्हटलं जाईल? पर्याय आहेत बाष्पणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणजे स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ व्हॅपोरायझेशन. दुसरा आहे वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणजे स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग. तिसरा आहे उकळण्याचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणजे स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ बॉइलिंग की यापैकी नाही. आता लक्षात घ्या की तुमचं उत्तर जे आहे ते प्रश्नामध्येच लपलेलं आहे. स्थायू पदार्थाचं द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर व्हायचं आहे म्हणजे त्याला स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग असं म्हटलं जाईल. वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा असं याला म्हटलं जाईल. एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचं द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता द्रवामध्ये शोषली जाते त्या उष्णतेला वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा असं म्हटलं जातं म्हणजेच स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग असं म्हटलं जातं. तर एकक वस्तुमानाचं जर द्रव पदार्थ असेल त्याचं वायूमध्ये पूर्णपणे रूपांतर व्हायचं असेल तर ते जर स्थिर तापमानावर होत असेल तर जी काही उष्णता त्या द्रवामध्ये शोषली जाईल त्या उष्णतेला म्हटलं जाईल विशिष्ट बाष्पणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणजेच स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ व्हॅपोरायझेशन. ठीक आहे, वेपरायझेशन. पुढचा प्रश्न आहे, पुढील विधानाचा विचार करा. 4 अंश सेल्सिअसला पाण्याचं जे आकारमान आहे व्हॉल्यूम ते सर्वात जास्त असते आणि 4 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान वाढवल्यास पाण्याचे आकारमान वाढत जाते. एक पूर्ण विधान दिलेलं आहे तुम्हाला म्हणजे 2 विधानं आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला विचारले पूर्वार्ध बरोबर आहे, संपूर्ण वाक्य बरोबर आहे, उत्तरार्ध बरोबर आहे की संपूर्ण वाक्य चुकीचं आहे. आयोगाने या टाईपचे क्वेश्चन सुद्धा यापूर्वी विचारलेले आहेत. मग आपण जर पाहिलं 4 अंश सेल्सिअसला जे असतं 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याचं जे आकारमान किंवा व्हॉल्यूम असतं ते सर्वात कमी असतं. ठीक आहे, सर्वात कमी असतं आणि
4 अंश सेल्सिअसच्या पुढे ज्यावेळेला आपण तापमान वाढवत जातो त्यावेळेला पाण्याचं जे आकारमान आहे ते वाढत गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं, व्हॉल्यूम जे आहे ते वाढत गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस हे जे तापमान आहे याच्या दरम्यान जे काही पाण्याचं आचरण असतं, बिहेवियर असतं, त्याला पाण्याचं असंगत आचरण असं म्हटलं जातं, ज्याला आपण ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर असं म्हणतो. इथे पण आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. सो 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत पाण्याचं जे काही बिहेवियर आहे त्याला आपण पाण्याचं असंगत आचरण असं म्हणतो. 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याचं जे व्हॉल्यूम किंवा आकारमान आहे ते सर्वात कमी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि 4 डिग्रीच्या पुढे जसं जसं आपण तापमान वाढवू तसं तसं त्याचं आकारमान जे आहे ते वाढत गेलेलं पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे, पाण्याची घनता डॅश डॅश तापमानात सर्वाधिक असते. द डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम ॲट. कुठल्या टेम्परेचरला सर्वाधिक असते पाण्याची घनता असं विचारले. ऑप्शन आहेत 0 डिग्री सेल्सिअस, 100 डिग्री सेल्सिअस, -4 डिग्री सेल्सिअस की 4 डिग्री सेल्सिअस. तर अर्थात याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याची घनता जी आहे ती सर्वाधिक असलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे, उष्णतेचे SI मापन पद्धतीतील एकक कोणते आहे? एककं जी आहेत SI पद्धतीतील असतील, CGS पद्धतीतील असतील, आयोगाला विचारायची सवय आहे. उष्णतेचं विचारलेलं आहे, कॅलरी, किलो कॅलरी, डाईन की जूल. उष्णतेचं जे SI मापन पद्धतीतले एकक आहे ते आहे जूल आणि जर आपण CGS एकक पाहिलं तर ते आहे कॅलरी. ठीक आहे. SI पद्धतीत आहे जूल, CGS पद्धतीमध्ये आहे कॅलरी. 1 किलो कॅलरी म्हणजे किती असतं? 10⁻³ कॅलरी इतकं आणि 1 कॅलरी म्हणजेच 4.18 जूल. ही जी व्हॅल्यू आहे ही लक्षात ठेवा. इथे तुम्हाला वन लाईनर सरळ सरळ क्वेश्चन आयोगाकडून विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, उष्णता विनिमयाच्या तत्वानुसार प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज जे आहे त्याच्यानुसार याच्यावरती आयोगाने एक प्रश्न विचारलेला होता उष्णतेच्या स्थानांतरणाबद्दल. सो इथे आपण उष्णतेच्या विनिमय तत्वाचा विचार करतो. प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंजनुसार पुढीलपैकी कुठला बदल घडतो? 4 विधानं दिली आहेत. पहिलं विधान आहे, उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता ही थंड वस्तूने ग्रहण केलेल्या उष्णतेपेक्षा जास्त असते. उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता ही थंड वस्तूने ग्रहण केलेल्या उष्णते एवढीच असते. उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता ही थंड वस्तूने ग्रहण केलेल्या उष्णतेपेक्षा कमी असते. आणि चौथा आहे, थंड वस्तूने गमावलेली उष्णता ही उष्ण वस्तूने ग्रहण केलेल्या उष्णतेपेक्षा कमी असते. आता एक गोष्ट तर लक्षात आली असेल की पहिल्या तिन्ही विधानांमध्ये उष्ण वस्तूबद्दल बोलले, उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे. चौथ्या विधानामध्ये थंड वस्तूकडून उष्ण वस्तूबद्दल बोललेलं आहे. सो चौथं विधान तुम्ही इथे एलिमिनेट करू शकता. पहिल्या 3 मध्ये सुद्धा जर लक्षात घेतलं, उष्ण वस्तू जी काही उष्णता गमावेल तेवढीच उष्णता थंड वस्तू जी आहे ती ग्रहण करेल. सो दोन्ही सेमच असेल, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे असेल या प्रश्नाचं बरोबर उत्तर. उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता ही थंड वस्तूने ग्रहण केलेल्या उष्णते एवढीच असते. हे आहे उष्णता विनिमयाचं तत्व. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये जाताना त्याच्या मार्गक्रमणाची दिशा बदलते. यालाच आपण डॅश डॅश म्हणतो, प्रकाशाचे डॅश डॅश म्हणतो. प्रकाशाचे परावर्तन, प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचं विकिरण, प्रकाशाचं अपस्करण या काही संज्ञा आहेत ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. निसर्गामध्ये घडणाऱ्या घटनांच्या बाबतीत यातली कुठला नियम लागू होतो हे सगळं तुम्हाला माहिती असायला पाहिजे, कारण याच्यावरती आयोग प्रश्न विचारतो. फिजिक्सचा अभ्यास करताना ध्वनी आणि प्रकाश हे 2 टॉपिक आयोगाचे फेवरेट असणारे टॉपिक आहेत. ठीक आहे. मग ज्यावेळेला प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये प्रवेश करत असतो त्यावेळेला प्रकाशाचा वेग बदलतो आणि त्याच्यामुळे त्याची दिशासुद्धा बदलते. याला म्हटलं जातं प्रकाशाचं अपवर्तन. ठीक आहे. प्रकाशाचं अपवर्तन असं याला म्हटलं जातं. प्रकाशाशी रिलेटेड एक व्हिडिओ जो आहे तो मी यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे. खूप डिटेलमध्ये, खूप व्यवस्थित तिथे एक्सप्लेन केलेला आहे. जर तुमचं कन्फ्युजन होत असेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या. खूप गोष्टी तुम्हाला इझी वाटायला लागतील. ठीक आहे. सो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट जे आहे ते काय आहे? प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला तो आपली दिशा बदलतो. यालाच प्रकाशाचं अपवर्तन म्हटलं जातं. आणि याच माध्यमातला जो काही प्रकाशाचा वेग आहे त्याच्यावरतीच याचा अपवर्तनांक, ज्याला आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतो, हा अवलंबून असतो. तुम्हाला आणखी एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो या प्रश्नाच्या अनुषंगाने. तो म्हणजे हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे इथे थोडक्यात, की समजा ही हवा आहे आणि ही काच आहे. तर ज्यावेळेला प्रकाश हवेतून, म्हणजे एक पारदर्शक माध्यम आहे, हवेतून काचेमध्ये प्रवेश करेल, त्यावेळेला त्याची दिशा बदलते कारण त्याचा वेग बदलते. ठीक आहे. आणि मग इथे आपल्याला 2 अँगल मिळतात, एक I आणि R.
तर या संदर्भातलं एक सूत्र आहे, ठीक आहे, आणि याच्यामध्ये स्थिरांक असतो n. हा जो n स्थिरांक आहे त्याला पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणतात, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतात. आणि याच्या ठिकाणी आपल्याला स्नेलचा नियम जो आहे तो लागू पडतो किंवा स्नेलचा नियम असं सुद्धा म्हटलं जातं. आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो की स्नेलचा नियम कशाशी संबंधित आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा अपवर्तनांकाशी संबंधित आहे, एवढं फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, एका बहिर्गोल भिंगाचे अंतर 20 सेंटीमीटर आहे तर त्या भिंगाची शक्ती किती असेल. आता पहा, शक्ती जी आहे ती डायोप्टरमध्ये आपण मोजतो, हे तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला सरळ सरळ गणित दिले, अशा प्रकारची गणितं कंबाईंडला विचारलेली आहेत. सो अगदी सोपं आहे. ऑप्शन दिले 0.2 डायमीटर, -5 डायमीटर, 5 डायमीटर की -2 डायोप्टर. डायामीटर ने डायोप्टर, ठीक आहे, आय एम सॉरी. तर आपण जर पाहिलं तर आपल्याला भिंगाची शक्ती विचारली आहे. नाभी अंतर किती दिलं, 20 सेंटीमीटर. ते पहिल्यांदा तर आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो 0.2 मीटर म्हणजे 2 मीटर. भिंगाची शक्ती काढायची आहे, P. सूत्र काय आहे, P = 1/f. हे जे f असेल हे मीटरमध्ये असेल. मग आता आपण जर पाहिलं 1/0.2 मीटर, इथे 0.2 मीटर असायला पाहिजे. 20 सेंटीमीटर म्हणजे 0.2 मीटर, मी 2 मीटर म्हटले, आय एम सॉरी. तर 1/0.2 मीटर = किती येईल, 5 डायोप्टर. ठीक आहे. डायोप्टर हे शक्तीचं एकक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो भिंगाची जी शक्ती आहे ती किती येईल, 5 डायोप्टर येईल. गोल भिंग जे असतं, बहिर्वक्र भिंग, ते असते कॉन्व्हेक्स लेन्स आणि याचं जे नाभी अंतर असतं ते पॉझिटिव्ह असतं. त्याच्यामुळे मायनसवाला जो ऑप्शन आहे तो आपला एलिमिनेट होईल आणि 5 डायोप्टर हे आपलं उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे, नेत्रगोलाचा व्यास सुमारे डॅश सेंटीमीटर असतो. आयबॉलचा जो डायमीटर आहे तो किती असतो, व्यास किती असतो विचारलेला आहे. 2.4 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4.5 सेंटीमीटर की 1.2 सेंटीमीटर. तर जो काही आपला आयबॉल आहे किंवा नेत्रगोल आहे त्याचा जो व्यास आहे तो सर्वसाधारणपणे 2.4 सेंटीमीटर इतका असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि आपलं जे भिंग असतं ते प्रकाशानुसार काय करत असतं, ॲडजस्ट, लेन्सेस ज्या असतात त्या आपली साईज चेंज करत असतात. तुम्ही स्वतःच्या डोळ्यांचं तर ऑब्झर्वेशन इतकं तुम्हाला क्लिअरली करता येणार नाही, पण जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या डोळ्याचं ऑब्झर्वेशन जर केलं, आपण जेव्हा उजेडामध्ये असतो तर अगदी छोटासा डॉट दिसतो आपल्या डोळ्यामध्ये, तो जो छोटा डॉट असतो काळा. पण जर आपण अंधारामध्ये गेलो तर तेच आपल्याला मोठा झालेला पाहायला मिळतो, काळा जो डॉट आहे मध्ये तो. सो हे लेन्स जी असते ती ॲडजस्ट करू शकते. आणि मग तुम्हाला फोकल लेंथ ऑफ हेल्दी आईज असं पण एकदा आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे, ती किती असते, तर ती असते 2 सेंटीमीटर. ठीक आहे. हेल्दी आईजची जी फोकल लेंथ असते ती किती असते, 2 सेंटीमीटर असलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे, संहत हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजेच कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि संहत नायट्रिक आम्ल म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड यांचं डॅश प्रमाणामध्ये जर आपण एकत्रीकरण केलं तर त्यापासून आम्लराज म्हणजे ॲक्वारेजिया हे ताजं मिश्रण जे आहे ते तयार होतं. आम्लराज तयार करण्यासाठी हायड्रोक्लोरिक ॲसिड जे कॉन्सन्ट्रेटेड असेल, ज्याला आपण संहत म्हणतो, आणि नायट्रिक ॲसिड जेही संहत असेल, याचं प्रमाण किती असायला पाहिजे, 1:3, 2:3, 3:1 की 3:2 की 3:1. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आम्लराज हा एक अतिशय क्षपणकारी तसंच वाफळणारा द्रव आहे आणि याचं जे प्रमाण आहे HCl आणि नायट्रिक आम्ल हे 3:1 असेल तर याच्यापासून आम्लराज जे आहे ते ताजं मिश्रण जे आहे त्याचं ते तयार करता येतं. पुढचा प्रश्न आहे, ब्रॉन्झ हे डॅश% तांबे आणि डॅश% कथिल यांच्यापासून तयार झालेलं मिश्रण आहे. तांबे म्हणजेच काय, कॉपर, आणि कथिल म्हणजेच काय असेल, टीन. तर कॉपर आणि टीन पासून ब्रॉन्झ बनतं हे आपल्याला माहिती आहे. मी तुम्हाला ट्रिक पण सांगितलेली, ताक पिऊन पळा म्हणजे ब्रॉन्झ मेडल मिळेल, राईट. सो ताक म्हणजे तांबे, क म्हणजे कथिल, ताक पिऊन पळा म्हणजे ब्रॉन्झ मेडल मिळेल. ताक पिऊन पळा आणि ब्रॉन्झ मेडल जिंका, अशी ती ट्रिक होती. सो तांबे आणि कथिल यांचं प्रमाण किती असतं, तर तांबे जे असतं ते 90% असतं आणि कथिल जे असतं ते 10% असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता याच्या बाबतीत आणखी एक फॅक्ट लक्षात ठेवायची. तर आपल्याला माहिती आहे की ब्रॉन्झचे काही पुतळे जे असतात ते उन्हात पावसातही गंजत नाहीत. त्याच्या पाठीमागचं रिझन काय असतं, तर असे पुतळे बनवण्यासाठी म्हणजे उन्हा पावसातही ते पुतळे चांगले राहावेत म्हणून न गंजणारं जे स्टील आहे ते 74% लोह, 18% क्रोमियम आणि 8% कार्बन यांच्यापासून ते तयार केलं जातं. आणि म्हणूनच मग हे जे पुतळे असतात ते उन्हात आणि पावसात सुद्धा चांगले राहिलेले आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे.
पुढचा प्रश्न आहे, इथेनॉल या महत्त्वाच्या औद्योगिक द्रावकाचा गैरवापर टाळण्यासाठी त्यात डॅश डॅश हे विषारी द्रव्य मिसळतात. असं कुठलं विषारी द्रव्य आहे जे इथेनॉलमध्ये वापरलं जातं कारण त्याचा गैरवापर केला जाऊ नये आणि जे द्रव्य मिसळलं जातं ते विषारी असतं. तर कुठलं आहे? पर्याय आहे टिंक्चर आयोडीन, सोडियम इथॉक्साईड, मिथेनॉल, वरीलपैकी सर्व. तर अर्थात तुमच्या लक्षात आलं असेल याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 आहे. मिथेनॉल हे विषारी द्रव्य जे आहे ते त्याच्यामध्ये मिसळलं जातं आणि मिथेनॉल मिसळलेलं जे इथेनॉल आहे त्याला आपण डिनेचर्ड स्पिरिट असं म्हणतो. डिनेचर्ड स्पिरिट. तर तुम्हाला डिनेचर्ड स्पिरिट कशाला म्हणतात, कुठलं मिश्रण असतं असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर इथेनॉलचा गैरवापर टाळला जावा म्हणून मिथेनॉल हे विषारी द्रव्य जे आहे ते त्याच्यामध्ये मिसळलं जातं. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅशमध्ये नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पाऊल ठेवणारा प्रथम मानव ठरलेला आहे. हे सुद्धा सायन्सच्या स्टेट बोर्डमधूनच घेतलेला प्रश्न आहे. तर कुठलं वर्ष आहे की ज्या वेळेला नील आर्मस्ट्रॉंगनी चंद्रावरती पाऊल ठेवलेलं होतं? जून 1969, जुलै 1969, जून 1970 की जुलै 1970? तर अर्थातच याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे. जुलै 1969ला नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावरती पाऊल ठेवणारा पहिला मानव ठरलेला होता. पुढचा प्रश्न आहे, जे पदार्थ उष्णतेचे सुवाहक असतात ते बहुधा विद्युत सुवाहक सुद्धा असतात. म्हणजे उष्णतेचे सुवाहक असतील तर ते बहुधा विद्युत सुवाहक सुद्धा असतात किंवा जर ते उष्णतेचे दुर्वाहक असतील तर ते विद्युत दुर्वाहक सुद्धा असतात. पण याला एक अपवाद आहे जो की विद्युत दुर्वाहक आहे पण उष्णतेचा मात्र सुवाहक आहे. असा कुठला घटक आहे? हिरा, ग्राफाईट, सोडियम की टंगस्टन? तर हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग वाटला मला. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिरा. हिरा जो आहे तो विद्युत दुर्वाहक असतो. मात्र विद्युत दुर्वाहक का असतो? कारण त्याच्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. पण तरीसुद्धा हा उष्णतेचा सुवाहक असलेला आपल्याला पाहायला मिळतो. सो आज मी MCQ घेऊन आले होते सायन्सचे. आय होप की तुम्हाला हे सगळे क्वेश्चन्स खूप हेल्पफुल वाटले असतील कारण यापूर्वीच्या लेक्चर्सला तुम्ही खूप छान पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे आणि म्हणूनच हे सेशन मी घेऊन आले होते. हे सेशन तुम्हाला कसं वाटलं हे सांगायला विसरू नका. कालच्या सेशनचं म्हणजे सायन्स पार्ट 1 आणि सायन्स पार्ट 2ची PDF जर तुम्हाला हवी असेल तर आपला टेलिग्राम चॅनल आहे वॉरियर ऑफिसर, तो जॉईन करा. या चॅनलवरती तुम्हाला ती PDF जी आहे ती अवेलेबल करून दिली जाईल. इकॉनॉमिक्सचे जे सेशन मी घेतलेले होते 50 क्वेश्चन्स, त्या 50 क्वेश्चन्सची PDF मी ऑलरेडी शेअर केलेली आहे. तिचा पासवर्ड वॉरियर ऑफिसर असाच आहे. ॲज इट इज तुम्हाला टाईप करायचं आहे. सो त्या PDF मधून त्या क्वेश्चन्सची तुम्ही रिव्हिजन करू शकता जर लेक्चर पाहिलं नसेल तर. आणि सायन्सची जर PDF हवी असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथून PDF तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आजचं सेशन कसं वाटलं हे मला सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि त्यासोबतच जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.